आता तुला शांत वाटतंय, खूप शांत. हो. आता संपूर्ण लक्ष या लोलकाकडे असू दे. आता मी जे तुला काही विचारणार आहे त्याची नीट आणि स्पष्ट उत्तर देणार आहेस तू? हो, तुम्ही जे विचाराल ते सांगायला तयार आहे मी. हो दादा, यांचं झालं की मला पण मला जेवण कस आलाप, मला सांग तुला सापांबद्दल काय वाटतं? भीती वाटते मला सापांची, खूप भीती. ऍक्च्युली आय हेट देम. हो, पण भीतीचं नेमकं कारण काय? सापांची भीती सगळ्यांनाच वाटते, पण मला सापांची किती भीती वाटते ते ऍक्च्युली मी नाही सांगू शकत. हो, पण कारण काय भीतीचं? लहान असताना मला नेहमी एक स्वप्न पडायचं. काय? त्या स्वप्नात एक साप माझा पाठलाग करतोय आणि मी घाबरून खूप जोरात पळतोय असं दिसायचं. अहो, ते स्वप्न पडलं ना की हात दचकून. शांत राहा, त्याला बोलू द्या. आला, अजून काय काय दिसायचं तुला स्वप्नात? अहो, हे काय चाललंय तुमचं? तुम्ही इथे साप पकडायला आलाय ना, मग हे असं हिप्नोटाइज का केलं आलापला? सांगतो आलाप. आता मी 1 2 3 म्हटल्यावर तू बाहेर यायचंस. ओके ओके. 1 2 3. सांगतो. साप पकडायचा असेल तर आधी घरातल्या लोकांच्या मनात काय चाललंय ते समजून घ्यावं लागेल. हे मेथड वेगळीच आहे नाही? हो, मेथड वेगळी आहे, पण यश हमखास मिळतं. अहो, याच टेक्निकने मी शेकडो साप पकडलेत. हा, क्या बात आहे मिस्टर धरपकड. वा वा वा. पण मी काय म्हणतोय, जरा एक्सप्लेन करून सांग ना, म्हणजे काय सगळ्यांनाच कळेल. ओके. सांगतो. तुमच्या घरातला तो साप फायदा घेतोय. कसला? सांगतो. सापांबद्दल असलेल्या गैरसमजांचा आणि तुमच्या घरातल्या लोकांनी केलेल्या चुकांचा. मला सांगा, तो साप ह्याच घरात सारखा का दिसतोय याचा कधी तुम्ही विचार केलाय का? हा, विचार केलाय, पण उत्तरच काही सापडत नाही. सापडेल. सापही सापडेल आणि उत्तरही सापडेल. त्या सापाच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे. म्हणजे त्याला या घराला नुकसान पोहोचवायचंय. पण त्याने कोणालाच काही केलं नाहीये. या आधी केलं नाही याचा अर्थ पुढे काही करणार नाही असं होत नाही. हे बघा, साप हा शांत आणि मुका प्राणी आहे. तो कशाला इथे कोणाला काही करणार आहे? मला हे कळत नाही, तुमच्या घरात साप आहे आणि तुम्ही सापाचीच वकिली करताय. तुम्हाला भीती नाही वाटत सापाची? हो, म्हणजे वाटते थोडीशी भीती मला, पण कशाला ना उगीच आपण स्वतःहून त्याच्या मागे लागायचं. तो तुम्ही विचारा ना सगळ्यांना, एकदा त्याला हात जोडले तर शांतपणे निघून गेला तो. अहो, तो नाही काही करत कोणाला. हे जुईचं म्हणणं अगदी बरोबर आहे. अहो बाबा, साप काही करत नाही म्हणून काय त्याला घरातच ठेवायचं का? तर आधीच ज्या घरात आपण राहतो त्या घरात साप पण राहतो. ह्या फिलिंगच कसं तरी होतंय मला. तुमच्या डोक्यावर पण आहे साप. हो आला, पण तो काही करतच नसेल तर का उगीच त्याला त्रास द्यायचा ना आपण?
हेच हेच सापांबद्दलचे हेच तुमचे गोड गैरसमज मला दूर करायचे आहेत आणि म्हणूनच मी सगळ्यांना हिप्नोटाईज करणार आहे. कसले गैरसमज? हेच की हात जोडून साप जात नाही, त्याला ना असं असं पकडावंच लागतं. आमचे गैरसमज जाऊ द्या हो, पण समजा तुमच्या मनात सापाबद्दल काही गैरसमज झाले असतील तर ते कोण दूर करणार? मी ना आधी एक काम करतो, तुमच्या घरातला जो साप आहे ना त्याला आधी पकडतो, मग तुम्ही आणि मी आपण सापांवरती चर्चासत्र भरूया. ओके मॅडम? ओके ओके. आता मी त्या सापाला पकडूनच दाखवतो. हा हा ठीक आहे ठीक आहे. तुझं काय आता? मला राग आलाय त्या धरपकडचा. ही इज टू मच. हो ना, मला तर तो माणूस घरात सहनच होत नाहीये. अगं काय वाटेल ते बडबडतोय तो आपल्याबद्दल आणि तू पण सरळ ऐकून घेतेयस. एक मिनिट, मी कुठे ऐकून घेतलं? मी पण बोलले हा त्याला. हे पण तो ना एक नंबरचा स्टुपिड आहे. अशा लोकांची खरंच वाट लावली पाहिजे. डुशुम, डुशुम, डुशुम. हे तू प्लीज शांत बस ना. तो इथे असेपर्यंत मी शांत होऊ शकत नाही. कसं आहे ना, राग आला की आपल्याला नीट विचार करता येत नाही आणि आता आपल्याला शांतपणे विचार करण्याची गरज आहे. तो इथे असताना काही प्रॉब्लेम झाला आणि जर का मी माझ्या मूळ रूपात आले तर खूप मोठी गडबड होईल. हो यार, मग मी आता काय करू? मी कुठे जाऊ? मला काही कळत नाही. मी कशी राहू? हो हो हो, म्हणूनच मी आता मंत्र म्हणते. हो का? म्हण लवकर म्हण. डू इट फास्ट. वहिनी, काय झालं उदय? नाही काही झालं नाहीये. म्हणजे झालंय ऍक्च्युली ना, ते मिस्टर धरपकड बद्दल ना तुला थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली, तीच क्लिअर करायला आलो. म्हटलं क्लिअर करूया ना. कसं आहे ना उदय, फ्रँकली सांगायला गेलं ना तर त्या माणसाला फार काही माहित नाहीये. त्यापेक्षा आपणच जर का इंटरनेटवर सर्च केलं ना तर त्याच्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त माहिती आपल्याला मिळू शकेल. अगं मी तेच सांगायला आलोय तुला की बोलायच्या बाबतीत ना तो थोडासा फटकळ आहे. फटकळ? अतिशहाणा आहे तो. पण कामाच्या बाबतीत एकदम एक्सपर्ट. तुमची ही रूप बघून तो किती एक्सपर्ट आहे ना हे कळतंय. आणि वहिनी, तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? मी असंच कोणालाही उचलून आणेन का? कमवून यार वहिनी. हे उदय, मला माहितीये तू असं कोणालाही घेऊन नाही येणार, पण तुला नेमका हाच नमुना भेटायला हवा होता का? ठीक आहे. घाबरू नका वहिनी. मिस्टर धरपकड आपल्या घरात जिथे कुठे साप असेल ना त्याला तो असा शोधून काढेल. आता बोल. बघतेच आता कसं पकडतो ते. बघा ना, म्हणजे बघितलंच नसेल ना कधी लाईव्ह साप कसा पकडतात ते. अरे वहिनी काय सांगू, म्हणजे एवढी एक्साइटमेंट असते ना की असं तो साप पकडायला आपल्याला त्याला थोडस कोऑपरेट करावं लागेल. करणार ना? हो. चला मग, लगेच खाली बोलवलंय. तू पुढे हो, मी आलेच 5 मिनिटात. नाही आत्ताच बोललीस ना वहिनी कोऑपरेट करणार, मग आता लगेच बोलवलं तर लगेच चालायचं. हे पण उदय तू पुढे. ठीक आहे, चला. जिथे अजिबात घाबरू नका, मजा येते. तुमचं झालं की मला पण. संध्या जरा थांब ना. एका नंतर एक प्रश्न विचारून भांडावून सोडणार आहे मी तुला. विचारा ना, वाटेल तेवढे प्रश्न विचारा. मिसेस देसाई, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाशील हा. त्याने खरंच तुला हिप्नोटाईज केलं
आणि तू सगळं पचकलीस तर एकतर मंत्र म्हणायचा पण राहून गेलाय ग. मी मंत्र जरी म्हटला नसला ना तरी हा मला कसा हिप्नोटाइज करतो ते मी बघते. चला आता या लोलकाकडे सगळं लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. आता तुम्हाला खूप शांत वाटतंय, खूप शांत. काय झालं? काय झालं धरपकड साहेब? नाही नाही काय नाही काय नाही काय नाही. तुम्ही इकडे बघा. आता तुम्हाला खूप शांत वाटतंय. आतपर्यंत खोलवर फक्त शांतता आहे. खूप शांत. सॉरी सॉरी. ठीक आहे काही हरकत नाही. आपण पुन्हा करूया. हा इथे लक्ष द्या. इथे हा लोलक तुम्हाला शांत करतोय, खूप शांत. आता काही क्षणातच तुम्ही तुमच्या मनाच्या आतल्या कोपऱ्यात पोहोचाल, जिथे खूप शांतता आहे. अहो तुम्ही काय ते एकदाच शिंकून घ्या. हो आली आली वाटते आणि येतच नाही. पोरांनो शांत बसा. धरपकड साहेब तुम्ही सुरू करा. हा कीप क्वाइट. लुक ॲट हिअर. शांत वाटतंय तुम्हाला? आपण ना एक काम करूया. आपण ना 5 मिनिटं थांबूया. तुम्ही तुमच्या शिंकण्याचा काय तो कार्यक्रम उरकून घ्या, बाकीचं नंतर. ओके? बाबा काय चाललंय तुमचं? अहो काय झालं? अहो कशाला हसताय तुम्ही? अहो अरे शांत व्हा. कशाने शांत व्हा. अरे अशाने ते हिप्नोटाइज नाही होणार. एक काम करा, तुम्ही बाहेर व्हा. सगळे बाहेर. Get out. काय पण करून हिला हिप्नोटाइज करायला पाहिजे, नाहीतर हिला कळेल मला यातलं काहीच येत नाही ते. काय म्हणाला? मी कुठे काय बोललो? तुझ्या मनातले सगळे विचार नाहीसे झालेत आणि आता मी 1 2 3 म्हटल्यावर तू एकदम शांत होणार आहेस. 1 2 3. विचारू प्रश्न? हो विचारा. मला नीट आणि अगदी खरं खरं उत्तर देशील? हो अगदी खरं खरं. सापांबद्दल काय आहे तुझ्या मनात? साप नाग हे सगळेच मला खूप जवळचे, माझे आपले वाटतात. तुला त्यांची भीती नाही वाटत? अजिबात नाही.
भीती एकाच गोष्टीची वाटते. कसली? माझा मंत्र मला म्हणता नाही आला तर काय होईल याची. हा मंत्र मला माणसाचं आयुष्य आणि नागाचं आयुष्य वेगवेगळं जगायला मदत करतो. माणसाचं आयुष्य हे माझ्यासाठी वरदान आहे, पण माझं खरं रूप नागाचं आहे. तो मंत्र म्हटला की मी नागिण होते. इच्छाधारी नागिण. ओम ह्रां ह्रीं स्त्रं स्त्रां स्त्रीं स्वं ओम फस. नागरूपम. बापरे, याला माझं खरं रूप दिसलंय. हो हॅलो. अरे हा तर स्वतःच हिप्नोटाईज झालाय. बरं झालं. आता कोणीतरी यायच्या आत पटकन लपायला हवं. दरवाजा पण उघडाय. कुठे जाऊ कुठे जाऊ. हा काय कुठे झोपलाय? अरे ये काय झालं? धरपकड. अरे त्याला उचला बाहेर या जरा. आल्या ना धर मी इकडनं पकडतो. एक मिनिट. अरे अरे धरपकड. अरे हा जड आहे रे. अरे उदय जुई कुठे गेली? अरे दाद्या वहिनी असेल इथेच कुठेतरी. आधी ह्याचं बघ. हा फोल्ड का होत नाहीये? चल चल. अरे जड आहे रे यार. बोलवलंय तू. अरे यार दाद्या मला काय माहित होतं हे सगळं होणार आहे. आला. पुढचे 3 तास मी तुला दिसणार नाही, कारण मी मंत्र म्हणून नागरूपात. ओ धरपकड कुठा. ओ अरे हा एवढा का आकडलाय? हे लोलक पण निघत नाहीये. अरे ते सोड यार दाद्या. हा शुद्धीवर काय येत नाहीये. अरे उदय उदय तू पाणी मार अजून. किती मारतोय हे बघा. या अर्धी बादली संपत आली आता. अजून मार. हे दाद्या डायरेक्ट नळाखाली घेऊया काय? चल चल. हे बघा, यानं मेलेला माणूस सुद्धा जिवंत होतो. काय ते बाजूला घे. तुमचा सॉक्स एक. धरपकड साहेब. जुई कुठे? मगाशी तुम्ही तिला हिप्नोटाईज करत होतात. मग तुमची तंद्री लागली होती आम्ही आलो तेव्हा. काय झालं? जुई कुठे? त्या कुठे ते मला माहित नाही. पण तुमच्या घरात साप नाही. तुमच्या घरात नाग आहे. नाग. काय? हो. तुमची बायको मला नागाशी संबंधितच काहीतरी सांगत होती. पण मीच कसा काय हिप्नोटाईज झालो मला कळलं नाही. हो ते सगळं जाऊ दे. पण जुई कुठे? तुमच्या बायकोला नागांबद्दल काहीतरी माहिती आहे. मी जर हिप्नोटाईज झालो नसतो ना तर मला सगळं कळलं असतं. सगळं. पण जुई कुठे? तुम्ही एक काम करा. तुम्ही ना घरात सगळीकडे धूर करा. धूर. हा धूर का? कारण तुमची बायको आणि घरात असलेल्या नागाबद्दल असलेली सगळीच उत्तरं एका झटक्यात मिळतील.